नमस्कार. इटर्नल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गोवा म्हटलं की धमाल वेकेशन्सचं डेस्टिनेशन हेच डोळ्यासमोर येतं, नाही का? गोव्याला जाण्याचा प्लॅन केला नाही असा माणूस भारतात काय जगातही सापडणार नाही. पण मी म्हटलं चला छान तीर्थयात्रेला गोव्याला जाऊया, तर आश्चर्य वाटलं ना? अहो, पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, कारण गोवा हे जितकं बीचेससाठी म्हणजे समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तितकंच इथल्या मंदिरांसाठी. गौड सारस्वतांचं तर कुलदैवतच मंगेशी आणि शांतादुर्गा असते. गोव्यातील प्रशस्त मंदिरं, तिथल्या भव्य दीपमाळा, अबोलीचे गजरे, सुंदर फुलांचे हार, आवर्जून नऊवारी नेसून नथ घालून दर्शनाला आलेल्या स्त्रिया आणि रेशमी धोतर नेसून दर्शन घेणारे पुरुष, असा सगळा पारंपरिक थाट पाहिला की गोव्याची एक वेगळीच ओळख होते, नाही का? या सगळ्याची आज आठवण व्हायचं कारण म्हणजे देवश्री मंगेशीचा रथोत्सव संपन्न होतो आहे. भगवान शंकराची अनेक नावं आणि रूपं आपल्याला परिचित आहेत, पण मांगीश किंवा मंगेश हे नाव गोव्याशिवाय अन्यत्र फारसं आढळत नाही. अपवाद म्हणजे महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर. येथील स्थान महात्म्य सांगणारी जी पोथी आहे ना, ती दासगणू महाराजांनी लिहिलेली. आता तिचं नावच आहे मांगीश महात्म्य. हे जे भगवान शंकरांचं रूप आहे किंवा मांगीश किंवा मंगेश हे नाव आहे ते कुठून बरं आलं असेल? तर त्याविषयीची कथा स्कंद पुराणात वाचायला मिळते. कथा अशी आहे, एकदा काय झाले, भगवान शंकर आणि पार्वती देवी सारीपाटाचा खेळ खेळत होते. खेळता खेळता त्यांच्यात पैज लागली की जो खेळात हरेल तो कैलास सोडून निघून जाईल. झालं, पैज लागली. भगवान शंकर आणि माता पार्वती दान टाकत गेले. काय झालं कोणास ठाऊक, पण प्रत्येक डाव पार्वती माता जिंकू लागली. अर्थातच ती खूप खुश होती, पण डाव जिंकल्यावर लक्षात आलं की आपण पैज जिंकलो म्हणजे आता भगवान शंकर कैलास सोडून जाणार. तिने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले, मी शब्द दिलाय, मला जावंच लागणार. आता ते कैलास सोडून कुठे गेले हे कोणालाही कळेना. पार्वती मातेलाही त्यांचा ठाव ठिकाणा ठाऊक नव्हता. तीही त्यांचा शोध घेत इकडे तिकडे फिरू लागली. कैलास सोडून निघालेले भगवान शंकर तितक्याच सुंदर भूमीच्या शोधात होते. अशी सुंदर भूमी म्हणजे गोमांतक, म्हणून ते इथे आले. गोमांताच्या दक्षिण दिशेला समुद्राजवळ आघाशी नावाची महापापनाशिनी गंगा नदी आहे. तापत्रय दूर करणारी ही नदी सह्याद्रीपासून उगम पावली असून त्या नदीच्या किनारी कुशस्थली नावाची नगरी आहे. द्वारावतीप्रमाणे शंभूची ही प्रिय नगरी आहे. पोफळ, नारिंग, नारिकेल, बकुळ, चंपक, दाडिम, पानवेल, अशोक, साल, तमाल, अर्जुन, फणस, भुर्जपत्र, खजूर, बोर, नीव, कदली अशा अनेक वृक्षांनी ती नगरी सदैव सुंदर दिसत असे. तेथील स्त्रिया यक्षराजाच्या स्त्रियांसारख्या होत्या, तर पुरुष गांधर्वांसारखे होते. येथील कामिनींचं रूप देवस्त्रियांसारखं लोकांना मोहित करणारं होतं. स्वर्गासमान असणाऱ्या या सुंदर भूमीत भगवान शंकर गुप्त रूपाने राहू लागले. पार्वती माता शंकराचा शोध घेत घेत अखेर आघाशी नदीच्या पश्चिम तीरावर पोहोचली. तिच्या समोर अचानक एक अक्राळ विक्राळ वाघ अवतरला. तेव्हा तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, त्राही माम गिरीश, त्राही माम गिरीश. आता हे शब्द जलद उच्चारले असता मांगिरीश असं ऐकू येतं. तेव्हा पार्वती मातेच्या समोर असणाऱ्या वाघाने आपलं रूप बदललं आणि भगवान शंकर त्यांच्या समोर प्रकट झाले. पार्वती मातेने अत्यंत श्रद्धेने जे शब्द उच्चारले होते मांगिरीश, तेच शिवशंकराच्या येथील अवताराचं नाव झालं मांगिरीश, आणि त्याचेच लघुरूप म्हणजे मंगेश. पार्वती स्वतः दुर्गेच्या रूपात वाघावर आरूढ होते, मग यावेळी ती वाघाला का घाबरली असा प्रश्न कदाचित पडू शकतो. तर ती तेव्हा सामान्य स्त्री रूपात होती हेही समजून घ्यायला हवं, नाही का? लोकांचं रक्षण करणारे असे शिवशंकराचे हे रूप आहे हे सांगण्यासाठी ही कथा इथे आली आहे, हे तात्पर्य. मंगेश नावाचा हा अर्थ म्हणजे माझं रक्षण कर असं म्हटल्यावर धावून येणारे महादेवाचे रूप म्हणजे मंगेश. तुमच्या ओळखीतल्या मंगेश नावाच्या मित्राला ही कथा माहिती आहे का? विचारा बरं, आणि त्याला हा भाग पाठवा नक्की, आणि हा प्रश्नही विचारा.
गोव्यातील मंदिरांचा इतिहास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या सर्व मंदिरांनी पोर्तुगीज आक्रमणांचा सामना धैर्याने केला आहे. गोव्यातील भक्तांनी संघर्ष केला आहे. कधी मंदिरांची जागा बदलली, कधी मंदिरं पुन्हा बांधली, पण देवाच्या पूजेमध्ये खंड पडू दिला नाही. मंगेशी मंदिराचा उगमही आपण वर पाहिलं त्याप्रमाणे कुशस्थली किंवा कॉर्तोलिम या गावात झाला. सन 1560 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी सासलेट तालुक्यात ख्रिश्चन धर्मांतर सुरू केलं, तेव्हा भक्तांनी देव सुरक्षित राहावेत म्हणून अघनाशिनी म्हणजे जुआरी नदीच्या काठावरील कुशस्थली येथील मूळ ठिकाणाहून मंगेशलिंग अंट्रुजा तालुक्याच्या प्रियोल गावातील म्हणजे आता जिथे मंदिर आहे त्या ठिकाणी हलवले. स्थलांतरानंतर मराठ्यांच्या कारकिर्दीत आणि पुन्हा 1890 साली अशी दोनदा मंदिराची पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करण्यात आलं आहे. 1973 मध्ये मंदिराच्या सर्वात उंच घुमटावर सोन्याचे कलश बसवण्यात आले. गोव्यातील मंदिरे अतिशय प्रशस्त आणि देखणी असतात. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असतात. त्या दृष्टीने मंगेशीचं देखणं मंदिर जरूर एकदा तरी पाहाच. आता लक्षात आलं असेल की गोवा ही भोगभूमी नाही तर योगभूमी आहे. गोव्यात प्राचीन मंदिरं खूपच आहेत, म्हणजे शिवमंदिरं तर अक्षरशः शेकडो आहेत. त्यातही काही प्रमुख मंदिरांविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का, हे आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की सांगा. आता एका अगदी वेगळ्याच गोष्टीकडे आपण बघूया. गोव्यातील शिवमूर्तींचं वेगळेपण तुमच्या लक्षात आलं का आत्तापर्यंत? म्हणजे बघा, या सगळ्या ठिकाणी शिवाला दाढी आणि मिशा दाखवल्या आहेत. सहसा ब्रह्मदेवासारखे काही देव अपवाद सोडले तर आपल्याकडे देवाला सहसा दाढी मिशा दाखवल्या जात नाहीत. ऋषीमुनींना असतात पण भगवंताला सहसा नसतात, हो की नाही? मग गोव्यात ही परंपरा कशी निर्माण झाली असेल? या प्रश्नाचा विचार करत असताना अगदी वेगळी अशी माहिती ऐकिवात आली. आपण जर शांतादुर्गा मंदिरात दर्शनाला गेलात तर तिथे जवळच श्री गौडपादाचार्य मठ आहे, ज्याला कवळे मठ म्हणूनही ओळखलं जातं. होंड्यातील कवळे गावात तो आहे. हा गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील सगळ्यात जुना मठ आहे. अर्थात गौड सारस्वत ब्राह्मणांबरोबरच तो संपूर्ण भारताला वंदनीय आहे. याची स्थापना गौडपादाचार्य यांनी स्वतः इसवी सन 740च्या सुमारास केली होती, अशीही एक मान्यता आहे. श्री गौडपादाचार्य हे वेदांत ज्ञान आत्मसात करणारे आणि ते आपल्या शिष्यांना शिकवणारे पहिले गुरु आहेत. ते अद्वैत वेदांताचे पहिले ऐतिहासिक प्रतिपादक आहेत असंही मानलं जातं. विशेष म्हणजे ते आदि शंकराचार्यांचे परमगुरु आहेत. कसे? तर ते गोविंद भागवताचार्य यांचे गुरु आहेत, जे आदि शंकराचार्यांचे गुरु आहेत. म्हणून ते त्यांच्या गुरूंचे गुरु या नात्याने त्यांचे परमगुरु ठरतात. मांडुक्य उपनिषदावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ गौडपादकारिका हा अद्वैत तत्वज्ञानाची मांडणी करणारा पहिला ग्रंथ मानला जातो. स्वतः आदि शंकराचार्यांनी या ग्रंथावर भाष्य केलं आहे. ह्यावरून गौडपादाचार्यांची थोरवी आपल्या लक्षात यायला हवी. तर अशा गौडपादाचार्यांचे परम दैवत म्हणजे भवानी शंकर. त्यांनी भवानी शंकराच्या रूपाची कल्पना केली ती अशी दाढी मिशां समवेत. किंबहुना त्यांना अशा रूपाचा साक्षात्कार झाला होता असंही मानण्यात येतं. त्यामुळे नागेशी काय, मंगेशी काय किंवा सप्तकोटीश्वर काय, सगळीकडे आपल्याला दाढी मिशा असलेल्या दिसतील. श्री गौडपादाचार्य मठाच्या वतीने अलीकडे एक सुंदर कॉफी टेबल बुक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यात गोव्याच्या इतिहासाची, मठाच्या इतिहासाची थोडक्यात आणि सचित्र माहिती फार सुंदर पद्धतीने देण्यात आली आहे. आणि ही माहिती आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वामी शिवानंद सरस्वती यांचे आणि विनायक प्रभू आणि श्री गौडपादाचार्य म्हणजेच कवळे मठ, कवळे गोवा यांचे मनापासून आभार. कसा वाटला आजचा भाग? गोव्याची ही वेगळी ओळख तुम्हाला कशी वाटली? आणि आता गोव्यात जाल तेव्हा टेम्पल टुरिझमचा हा पैलू आवर्जून लक्षात घ्या. आणि हो, ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायचंय तर या भागाला पसंती द्या आणि त्याचबरोबर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.